ही भगवी लाट संपूर्ण महाराष्ट्रामध्येच उसळलेली आहे। बाळासाहेबांचे विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार हे ज्या पद्धतीने शिंदेसाहेब पुढे घेऊन गेले त्याचा हा दृश्य परिणाम आहे। आणि ज्या ज्या चांगल्या योजना त्यांच्या काळामध्ये राबवल्या गेल्या त्याच्यामुळे जनसमुदाय त्यांच्याबरोबर आहे। अनेक माजी मंत्री, माजी आमदार, माजी महापौर, अनेक नगरसेवक, अनेक उभाटाचे पदाधिकारी सर्वच लोक आज प्रवेश करत आहेत आणि खऱ्या अर्थाने शिवसेनेची भक्कम अशी मूठ या ठिकाणी एकत्र आलेली आहे आणि ह्याचा फायदा निश्चितपणे महायुतीला होईल। धनंजय मुंडेंनी दिलेला राजीनामा हा त्यांनी नैतिकतेच्या कारणावरून दिलेला आहे, अजितदादांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। आणि त्याच्यामुळे त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये जो प्रकार घडला त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि त्याच्यामुळे हे केल्यामुळे निश्चितपणे त्यांची जी प्रतिमा आहे जनमानसाची ती चांगली राहील। एक गोष्ट अशी की तिथं बहुतांश आमदार हे शिवसेनेचे आहेत, त्याच्यामुळे स्वाभाविक त्या आमदारांची आणि तिथल्या मंत्री महोदयांची सुद्धा इच्छा आहे की आम्हाला प्रतिनिधित्व करायची संधी मिळावी। आणि मागच्या वेळेला आमचं तिथं मंत्री नव्हते आणि त्याच्यामुळे आम्हाला ती संधी मिळालेली नव्हती। या पहिला आमच्या पक्षाचे मंत्री आणि आमच्याच पक्षाचे आमदार असल्यामुळे आणि राष्ट्रवादीच्या एकच आमदार आणि त्या मंत्री असल्यामुळे त्यांच्याबद्दल सगळ्यांना प्रेम आहे, परंतु त्याच्याचबरोबर आमच्या पक्षाला ते पालकमंत्रीपदाचा मान मिळावा अशी स्वाभाविक सर्वांची इच्छा आहे। आणि माझी खात्री आहे की जरी पालकमंत्री आमचे झाले तरी सर्व पक्षांना ते न्याय देतील। महाराष्ट्राची भाषा ही मराठी आहे। मुंबई हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे। मराठी भाषेचं धोरण ज्यावेळेला आम्ही ठरवलं त्यावेळेला त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीला जायचं असेल तर त्यांना मराठीमध्येच बोलायला लागेल। आणि त्याच्यामुळे चुकीच्या ह्याच्यामधून हे वक्तव्य झालेलं आणि स्वतः भैयाजीने ते वक्तव्य मागे घेतलं आहे, त्याच्यामुळे हा विषय अधिक पुढे चालू नये एवढं मला वाटतं। काही लोक याचा राजकीय त्याच्यापासून फायदा घेण्याचा प्रयत्न करतायत, तसं न करता मराठीचा अभिमान सर्वांनी बाळगला पाहिजे, तो आम्ही बाळगू महाराष्ट्रामध्ये। आणि ह्याबाबतचं मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी वेगळं हे स्वतः मुलाखत दिलेली आहे, त्याच्यामुळे हा विषय आता संपलेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।